महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था आणि कलाविष्कार आयोजित अभिजात मराठी, अभिमान मराठी या कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आपल्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला हे वाक्य उच्चारल्यावरच प्रत्येक मराठी माणसाचा ऊर अभिमानाने भरून येतो. कारण आपली भाषा अभिजात होती, ती आहे आणि म्हणूनच तिला हा दर्जा मिळाल्यानंतर आता आपली जबाबदारी अधिक वाढली आहे, की अगदी संतांपासून सुरू झालेली ही परंपरा आज अनेक लेखकांनी जशी पुढे आणली आहे, तशीच रसिक वाचकांनी सुद्धा ती पुढे नेणं खूप गरजेचं आहे. कारण हे साहित्य वाचलं गेलं पाहिजे, त्याचा अनुवाद झाला पाहिजे, अनेकांपर्यंत ते पोहोचलं पाहिजे आणि एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित झालं पाहिजे. बरं, हे केवळ आपल्या देशात करून चालणार नाही, तर आपले मराठी माणसं जी परदेशातही आहेत, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा याचं जतन, संवर्धन हे केलं गेलं पाहिजे. याच अनुषंगाने आंतरराष्ट्रीय मराठी मंचाची स्थापना महाराष्ट्र शासनातर्फे केली गेली आणि त्याचे 17 उपसमन्वयक 17 देशात काम करतायत. ज्ञानेश्वर मुळे हे मुख्य समन्वयकाच्या भूमिकेत आहेत आणि त्यामुळेच या सगळ्या उपसमन्वयकांच्या माध्यमातून त्या त्या देशात नेमकं काय काम चाललंय आणि पुढच्या काळात नेमकं काय काम होणार आहे, या अनुषंगाने आजच्या कार्यक्रमात आपण चर्चा करणार आहोत. आज थेट केनियाहून आपल्याशी जोडलेले गेले आहेत आंतरराष्ट्रीय मराठी मंचचे उपसमन्वयक राहुल उरुणकर. राहुलजी, नमस्कार, स्वागत आहे आपलं. नमस्कार. नमस्कार मोठ्या मॅडम. नमस्कार. नमस्कार. जांबो इकडच्या भाषेत वेलकम म्हणजे येस. वा, म्हणजे बघा ना, प्रत्येक देशाप्रमाणे ती भाषा पण आपल्या समोर येते आणि मग ती भाषा आपण आत्मसात करतोय. तसं आपली मराठी भाषाही तुम्ही तिकडच्या सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवताय. तर त्या दृष्टीने पुन्हा एकदा आपण जाणून घेऊया की नेमकं काय काय घडणार आहे, काय घडलं आहे. पण आज तुमच्या साथीला ज्या आहेत त्यांचीही ओळख नक्कीच करून द्यायची. केनियामध्ये गेली 30 वर्ष ज्या राहतायत आणि महाराष्ट्र मंडळ नैरोबीच्या चिल्ड्रन सेक्रेटरी म्हणून ज्यांनी काम केलेलं आहे, वैशाली वावळे आज आपल्या सोबत आहेत. वैशाली ताई, आपलेही स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. आणि केनियामध्ये मंडळाच्या माध्यमातून तुम्ही काय काय कामं करता आहात गेली इतकी वर्ष, त्याविषयी आम्हाला वैशालीताई तुमच्याकडनं नक्कीच जाणून घ्यायचंय. पण सुरुवात करताना मी राहुल तुमच्यापासून करेन की आपण आंतरराष्ट्रीय मराठी मंच स्थापन केला आणि मग त्यानंतर कशा पद्धतीने केनियामध्ये काम करताना तुम्हाला त्याची मदत कशी झाली, याविषयी आम्हाला सुरुवातीला ऐकायला आवडेल. जरूर, मला खूप आवडेल सांगायला. 2017 मध्ये जेव्हा मी इकडचा चेअरमॅन झालो, असं आम्हाला आढळलं की इकडे मराठी मुलं आहेत पण त्यांना मराठी शिकण्यासाठी काही एक मिळत नाही चान्स. तर मी मराठी शाळा चालू केली. पण त्या मराठी शाळेचा चालू केल्यानंतर काही मुलं आली, पण हळूहळू ते कमी होत गेले. कारण त्यांना असं वाटलं की आपण मराठी शिकतोय पण ह्याच्या मागे महाराष्ट्राचा काय हात, त्याचं ऑफिशियल त्याला काय मान्यता मिळते का आपण नुसतं शिकतोय नंतर मग त्याचा काय उपयोग नाही. त्याच्यानंतर जे 2017 नंतर महाराष्ट्र शासनाने जे आंतरराष्ट्रीय मराठी मंच चालू केला, त्याचा कार्यक्रम चालू केला आणि आज एवढ्या मोठ्या ह्याच्यावर पातळीवर आलेलं आहे की, आणि मेन म्हणजे जे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, त्याच्यामुळे जे जोर आलाय आणि जे त्याच्यात इम्पॉर्टन्स आलेलं आहे, त्याला महत्व आलेलं आहे, त्याच्यामध्ये त्याचा उपयोग करून त्याचा एक फायदा घेऊन मी इथे मराठी शाळा चालू केली. हा माझा इमिजिएट लगेचचा उपक्रम झाला. आणि इथे मराठी शाळा नाही, इथे शाळा नाही. इथे कुठल्याही शाळेत, भले ते भारतीय शाळा असो या इकडची शाळा असो, तिथे मराठी शिकवलं जातं. तर त्याच्यासाठी म्हणून हा उपक्रम मी चालू केला आणि मला खूप आनंद होतो की वैशाली मॅडमनी मला मदत केली. ती टीचरच होती इकडे, IPS म्हणून जे स्कूल आहे तिथे ते शिकवायच्या. मग तिकडच्या प्रिन्सिपलनी मला मदत केली की तुम्ही या आणि मराठी एक क्लास चालू करा, एक वर्ग चालू करा सॅटर्डेला. त्याच्यामध्ये हा चालू केला. मुलं येत आहेत आणि त्यांना आवड निर्माण होते मराठी शिकायची आणि त्याच्यासोबत त्यांचे आई वडीलही त्यांना हे करतात की बाबा तुम्ही मराठी शिका. कारण उद्या महाराष्ट्रात गेलं, आफ्रिका असा देश आहे की जिथे माणसं व्यवसायासाठी येतात, कामासाठी येतात आणि 2 वर्षांनी किंवा 4 वर्षांनी ते निघून जातात.
त्यामुळे एक सतत असा मोठा क्राऊड नाहीये, पण काय त्यांचं मराठीशी नातं तसं तुटून जातं शिकण्यासाठी, आणि घरात जी बोलली जाते तेवढीच. ह्याचा उपयोग करून आज काही मुलं, काही पालक आहेत, त्यांनी ह्या शाळेमध्ये सकाळी 8:30-9 वाजता त्यांची मुलं ऑनलाईन का होईना पण येतात आणि मराठी शिकतात. तर हे असं आम्ही प्रकरण चालवतो. मराठी शासनाचा जो एक सपोर्ट आला त्याच्यामध्ये मला हे जास्ती जोमाने सांगता येतं की बाबा हा आपल्याला मराठी माणूस हे करायला हवं. त्यासाठी मराठी शासन पण आपल्याला मदत करते. नक्कीच. आणि मला वाटतं ह्या मदतीमुळे अधिक हुरूप तुमचाही सगळ्यांचा वाढलाय आणि आणखीन छान पद्धतीने काम करायची एक ऊर्जा तुम्हाला सगळ्यांनाच मिळाली आहे. वैशालीताई, तुमचे पती सुद्धा महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष होते आणि त्यांनी सुद्धा खूप काम केलेलं होतं. त्यामुळे तुम्ही जरी चिल्ड्रन सेक्रेटरी असलात तरी सुद्धा तुम्ही काम खूप जवळून पाहिलं आहे आणि महाराष्ट्र मंडळाच्या माध्यमातून अनेक वर्ष तुम्ही ही कामं करत आहात. आपल्या सण परंपरांमधनं कुठेतरी आपली संस्कृती आपण रुजवत असतो आणि ती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवत असतो. तर या महाराष्ट्र मंडळाचे तुमचे जे कार्यक्रम होते त्याच्या मागे तुमची भूमिका नेमकी काय होती आणि कशा प्रकारे तुम्ही ती सादर केले कार्यक्रम, याबद्दल आम्हाला सांगा. आमच्या इथे महाराष्ट्र मंडळ आहे, त्या थ्रू आपण म्हणजे सगळे सण साजरे करतो, आपली संस्कृती जपण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यामध्ये कमिटी थ्रू म्हणजे कार्यक्रम राबवले जातात आणि शक्यतो आम्ही मुलांकडून करून घेतो सगळ्या गोष्टी, जेणेकरून त्यांना आपल्या भाषेशी आणि आपल्या म्हणजे संस्कृतीशी ओळख व्हावी, ओळख राहावी म्हणून. बरोबर. इथे बाहेर सगळीकडे इंग्लिश भाषा बोलली जाते इथे, त्यामुळे मराठी म्हणजे फक्त मंडळातले प्रोग्राम आणि घरात जर कोणी बोलत असेल तर त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाहीये. म्हणून मग सगळे सण साजरे करतो आपण, संक्रांतीपासून आषाढी एकादशीचा पण करतो आणि गणपती आहे, शिवजयंती करतो, 1 मेचा प्रोग्राम करतो महाराष्ट्र दिनाचा, आणखी गणपतीचा असतो, त्याच्यानंतर दसरा म्हणजे भोंडला वगैरे पण करतो आपण. अरे वा. दिवाळी पहाट किंवा दिवाळी संध्या असते बस. म्हणजे मग डिसेंबरला सुट्टी असते, इथे मुलं आपापल्या घरी जातात, भारतात येतात. पण महिना म्हणजे पूर्ण वर्षभर आपणला म्हणजे आपल्याकडून जेवढं करता येईल पॅरेंट्स कडून म्हणजे पाल्यांना देता येईल तेवढं आपण द्यायचा प्रयत्न करतो. बरोबर. पण काही कार्यक्रमांचा मला म्हणजे आवर्जून उल्लेख करायचा आहे की जसं की आषाढीला तुम्ही म्हणाला होतात, तर म्हणजे थोडंसं विस्ताराने आम्हाला तेही सांगा की आषाढीला संतांविषयी माहिती तुम्ही देता किंवा शिवजयंतीला, तर हे जे त्या सणाच्या निमित्ताने आपल्या संस्कृतीची ओळख जी तुम्ही करून देताय ना, त्यातली काही उदाहरणं आम्हाला नक्की ऐकायला आवडतील. पहिला सण म्हणजे जानेवारीपासून सुरुवात करते, संक्रांत करतो आपण. ते संक्रांतीचं वाण देणं वगैरे हे जे आहे बरोबर, ते आपण म्हणजे ते करतो. गुढीपाडवा तोही साजरा केला जातो. अभंग आषाढी एकादशीचा जो प्रोग्राम करतो आपण, तेव्हा पालखी निघते आणि मुलांकडून अभंगांवर म्हणजे नृत्य वगैरे करतील किंवा संतांविषयी ते काहीतरी त्यांच्याकडून आम्ही वदवून घेतो, सांगून घेतो, माहिती देतात ती मुलं. त्याच्या आधी आपण म्हणजे पालक जे आहेत ते तयारी करतात, बरोबर, पण त्या निमित्ताने ती सगळी माहिती बाकीच्या मुलांपर्यंत पोहोचते वगैरे. आणि ह्यांचा स्वतःचाही अभ्यास होतो. त्यामुळे सगळे संत आहेत, अभंगवाणी वगैरे आपण तेही प्रोग्राम करतो. पालखीमध्ये लेझिम वगैरे खेळला जातो, म्हणजे असे खेळ खेळले जातात. आणि त्याच्यानंतर मग 1 मेचा प्रोग्राम होतो महाराष्ट्र दिनाचा. मग शिवजयंती असते. शिवजयंतीच्या वेळेस म्हणजे जाणता राजातले काही तसं प्रसंग घेऊन, कारण तसं मोठं आहे जाणता राजा. हो, मोठं आहे, महानाट्य आहे ते. त्यामुळे महानाट्य. तर त्या वसुधा नाईक म्हणून होत्या इथे पूर्वी, त्या मुलांकडून करून घ्यायच्या जाणता राजातले प्रसंग वगैरे. तर त्या निमित्ताने मग आपला म्हणजे या सगळ्या गोष्टी जेवढं देता येईल त्या द्यायचा प्रयत्न केला जातो. त्याच्यानंतर गणपती येतात. गणपतीत पण मुलांचे प्रोग्राम असतात आणि मागच्या 2 वर्षामध्ये आम्ही
गीत रामायण म्हणजे सुधीर फडक्यांचं जे गीत रामायण आहे, हो, ती जी हो, गाणी आहे, तर हो. अर्धा भाग आम्ही आधीच्या गणपतीच्या प्रोग्राममध्ये केला हं, हं. आणि नंतरचा उर्वरित भाग दुसऱ्या वर्षी गणपतीत मुलांनी सादर केला. बरं. वाह! हं, हं. मुलांकडून शाळा आणि त्यांचे जे काही जो अभ्यास असेल हो. त्याच्या व्यतिरिक्त ही सगळी प्रॅक्टिस मुलांना वाह! सगळी गाणी तोंडपाठ येतात आता सध्या. वाह! वाह! हं, हं, हं. हो ना. आणि बरोबर, लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांचा सहभाग असतो. बरोबर. त्यामुळे तो पण अतिशय छान असा प्रोग्राम झाला. हं, त्याच्यानंतर म्हणजे भोंडला करतो आपण. हं, भोंडल्याची गाणी म्हणतो. फेर धरला जातो. हं. सगळ्यांना सहभागी करून घेतलं जातं. बरोबर, बरोबर. आणि मग दिवाळीचा जो प्रोग्राम असतो, तर तो गाण्याचा मोस्टली गाण्याचा करतो आपण. हं, मग हं. त्याच्यात देवाची गाणी, अभंग आहेत, संतवाणी असते किंवा आपल्या म्हणजे अ, लता मंगेशकरचा प्रोग्राम केला होता आम्ही. तर हं, त्याच्यामध्ये दीनानाथ मंगेशकरांपासून हं. हेमंत भोसले यांच्यापर्यंतची गाणी सगळी आम्ही घेतली होती. अरे वाह! वाह! हं. हं, हं, नाट्यगीतांपासून अगदी म्हणजे हं. उडत्या चालीची सगळी अशी. पण वाह! छान गाणी प्रॅक्टिस करून भरपूर त्याच्यावर मेहनत घेऊन तो प्रोग्राम मी सादर केला होता. प्लस गीत रामायण पण म्हणजे अ, तेही सादर केलं होतं. असे म्हणजे हं, हं. छान-छान प्रोग्राम, की असं नाही की कुठलीही गाणी घेतली आणि केला प्रोग्राम असं नाही होत बरोबर, की बरोबर. ज्याच्यातून आपल्याला काही देता येईल असेच हं. प्रोग्राम सगळे म्हणजे मोस्टली करेक्ट. असेच सादर केले जातात. बरोबर, बरोबर. हं. तुम्ही गीत तर हा रामायणाचा उल्लेख केलात, तर मला तेही हां. तुम्ही सांगा, की म्हणजे आपल्या बोलण्यातनं मगाशी विषय निघाला होता, की तुम्ही हां, नृत्य हां. स्वरूप गीत रामायण मुलांकडनं बसवून घेतलं होतं. हां, हो, तर हो. तो अनुभव म्हणजे कसा होता आणि मुलांनी कसा तुम्हाला त्या मुलांकडनं काय प्रतिक्रिया आल्या? हां, हां. नाही मुलं अतिशय खुश होती. म्हणजे हं, आमच्या इथल्या मुग्धा पाटणकर आहे. त्यांनी हा प्रोग्राम करून घेतला मुलांकडून. हं. सतत म्हणजे 6 महिने प्रॅक्टिस करून घेतली. त्यामुळे मुलांना सगळी गाणी पाठ झाली होती. वाह! हं. प्रसंग सगळे आपण हं, हं, जस्ट हं. म्हणजे आपण गोष्टीतून सांगतो मुलांना. रात्री झोपताना एखादी गोष्ट सांगितली बाबा महाभारत किंवा रामायणातली वगैरे असं होतं. किंवा प्रसंगानुसार आपण काही सांगितलं तर. पण यामध्ये कसं संपूर्ण रामायण असल्यामुळे बरोबर. हं. मुलं अतिशय खुश होती. त्यानिमित्ताने सगळं त्यांना म्हणजे त्यांनी एन्जॉय केला हा प्रोग्राम. खरंय, खरंय. नाही हां, खूप सुंदर कल्पना होती आणि मला हां. एक गोष्ट राहुल तुमच्या इकडे जाणवते ती म्हणजे की तुम्ही मुलांकडनं सगळं तयार करून घेताय. म्हणजे जी पिढी पुढची आहे, पुढच्या पिढीला जे कळायला पाहिजे, त्याची सुरुवात तुम्ही खूप छान पद्धतीने केली आहे. तर राहुल यात आणखीन काही ॲड करावसं वाटतंय का? किंवा असे काही कार्यक्रम अजून उपक्रम झाले, की जे भाषाविषयक होते, मुलांना साहित्य मुलांना मिळावं अशा दृष्टीने काही होते? असं काही आणखीन सांगणार? हो. गीत रामायण हे मराठीत झालंच होतं. हो. पण त्याच्यासोबत संस्कृतमध्ये छोटे-छोटे नाटिका केल्या जातात. त्याच्यात बरं. ती लहान मुलं असतात. हां. म्हणजे हं, गीत हं. रामायणाची जी मुलं आहेत, ती आपण मुलं तुम्हाला वाटेल की 16, 17 किंवा 15 हां, ही हां. मुलं एक 10 वर्षापासूनची आहेत. अरे 10 वाह! वर्ष हं, पासूनची हं, मुलं म्हणजे लहान-लहान मुलांनीच तो प्रोग्राम केला होता आणि इतका सुंदर झाला होता म्हणजे कुठेही ते अडखळले नाही, कुठेही ते विसरले नाही. गाण्याचे हं, हावभाव करून इतक्या सुंदर प्रमाणे त्यांनी केलं. त्यांचा जो इंटरेस्ट पाहिला आम्ही, की मुलांना जर मराठी भाषेत हं, आपण काय सांगायला गेलो किंवा करवायला गेलो, तर हं. त्यांचा उत्साह हा असतो. कारण बरोबर आहे. त्याच्यामध्ये त्यांना एक एक वेगळंपण आहे. आपली बरोबर. संस्कृती आहे, आपल्या गोष्टी आहेत आणि आपली अ, धर्माचं पण त्यांना माहिती पडतं. हं, हं. आणि कसं चालू केलं, की जेव्हा आम्ही काही प्रोग्राम करायचो, काही प्रोग्राम तर त्याच्याबद्दल म्हणजे जसं संक्रांत का हं. केली जाते? हां, हां. किंवा आषाढी एकादशी का केली जाते? बरोबर. त्याचं महत्त्व काय आहे? त्याची हिस्ट्री काय आहे? हं, त्याचं हं. हे पण सांगितलं जातं. बरं. त्यामुळे नुसता प्रोग्राम करून त्याची मजा घेण्यापेक्षा त्याच्या मागची भावना, त्याच्या मागची बरोबर. जे इतिहास आहे, तो सांगणं पण हं, फार हं, जरुरीचं असतं आणि ते त्यांना माहिती पडतं. हं, तो हं, तो तो तसा कार्यक्रम केला जातो. हं. तर असं प्रत्येक ह्याच्यात जेव्हा करू, तेव्हा ह्या नवीन पिढीला मराठीबद्दलचं आणि त्याची बरोबर. संस्कृतीबद्दल
ती ओढ लागेल, ती आस्था येईल. हे फार महत्वाचं आहे. पण काही मुलांच्या प्रतिक्रिया होत्या का, की अरे वा आम्हाला हे आवडलं, किंवा काही त्यांनी त्याचा आनंद कसा घेतला मुलांनी? ज्या प्रकारे त्यांनी ते की ज्या लहान मुलं आहेत शेवटी, जेव्हा त्यांना सिलेक्ट केलं गेलं असणार तेव्हा ते थोडं फार ते म्हणतात त्याला थोडं रिस्ट्रिक्शन, थोडं खेळ, मजा मस्ती, भांडणं असं होतं. पण जसं जसं ते वेळ गेलं ते आम्हाला माहिती पडलं की नंतर त्यांनी ज्या कॉन्सन्ट्रेशननी, ज्या इच्छेने ते सगळं केलं. तुम्ही तर त्याचा जर काही चान्स मिळाला व्हिडिओ बघायचा तर तुम्हाला शॉक बसेल की हे खरंच एवढ्या प्रोफेशनल लेवलवर त्या मुलांनी कुठल्याही नाटक किंवा असं खेळ करण्याचा एक्सपिरियन्स नसताना इतकं सुंदर प्रमाणे ते सगळं केलं. त्यामुळे दॅट इज ते जास्त सहारे एक हे येतात, मोठेपणा आहे त्या लहानपणाचं किंवा असं आहे. आणि नकळत झालेले संस्कार म्हणतात ना, म्हणजे एक मनोरंजनाच्या माध्यमातनं नकळत ती मराठी भाषा आत्मसात केली गेली आणि त्यामुळे मुलांना ते खूप छान वाटलं, कारण त्यांची शिक्षणाची भाषा वेगळी आहे. त्याच्यामुळे त्या व्यतिरिक्त त्यांना ह्या मराठी भाषेत बोलता आलं आणि मराठी भाषेत त्यांना आपली कला सादर करता आली. ही खरंच खूप मोठी देणगी आहे आणि खूप मोठी गोष्ट आज तुम्ही तिकडे राहून करताय, हे खूप महत्वाचं आहे. पण मला वैशाली ताई सांगा, की आता मी सुरुवातीलाच म्हटलं तसं की अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, तर आता आपण म्हणतो ना की दर्जा मिळाला ते तर ठीक आहे, पण आपली जबाबदारी वाढली आहे ना, आपणही आता आणखीन काहीतरी करायला हवं. तर त्या अनुषंगाने केनियामध्ये काय करावं किंवा काय प्रकारच्या उपक्रमांचा तुम्ही विचार करताय महाराष्ट्र मंडळाच्या माध्यमातून किंवा तुम्ही व्यक्तिगत पातळीवरनं, ज्याचा सगळ्यांना उपयोग होईल? तर अशा काही उपक्रमांविषयी सांगा की जे भविष्य काळात आपल्याला करता येऊ शकतील. आता आम्ही राहुलच्या मदतीने, म्हणजे शाळा ती सुरू झालेलीच आहे मराठी. बरोबर. त्या माध्यमातूनच म्हणजे जास्त जवळीक साधता येईल असं मला वाटतं. ते शाळेत जर, आणि प्रयत्न करू आम्ही, शाळेमध्ये जर ही भाषा आपली तिथे सुरू करता आली, एक सीबीएसई आहे स्कूल, म्हणजे आपल्या भारतातलं करिक्युलम तिथे चालू केलेलं आहे. त्याच्यात जर मराठी भाषा जर त्यांनी समावेश झाला मराठी भाषेचा, तर जास्त उपयोग होईल असं मला वाटतं. त्यासाठी आम्ही प्रयत्न करू मात्र. आणि मला एक बोलायचं होतं की आफ्रिका हा भूखंड जो आहे हा 54 देशांनी बनलेला आहे. काही देश ज्यांना मी कनेक्टेड आहे, जसं नायजेरिया झालं, घाना झालं, तांझानिया झालं, युगांडा झालं, रुवांडा झालं, किंवा मोझांबिक झालं, साऊथ आफ्रिका झाले. कारण आफ्रिका म्हणल्यानंतर लोकांच्या मनात फक्त साऊथ आफ्रिका हा एक प्रकार येतो, पण इथे 54 देश आहेत. ह्या देशांमध्ये मी मराठी माणसाला कनेक्टेड आहे, त्यांच्याशी संबंधित आहे. आता तिथे मी जेव्हा हे केलं की तिथे काही जागी मराठी शाळा आता चालू झाल्या, त्यांना सांगितलं तुम्ही चालू करा. आपल्या मराठी मुलांना उद्या मराठी ही भाषा ही येणं फार जरुरीचं आहे. ही माई बोली आहे, ही आपली आईची बोली आहे, ही विसरू नये. कारण घरात काय होतं की बाहेरगावी जाणार माझा मुलगा शिकायला, तिथे कोण मराठी माणूस भेटणार, तर मराठीची काय गरज आहे, म्हणून घरात इंग्रजी बोलतात. पण अशा विचारांपेक्षा जर तुम्ही तुमची मराठी तुमच्या मुलांना शिकवली, तर उद्या तिथे गेल्यानंतर जो मराठी माणूस भेटणार आहे, कारण आज 17 समन्वयक म्हणल्यानंतर सगळीकडे मराठी भाषेचा प्रचार होतोय आणि त्याचा उपयोग आपण घरातनच चालू करावा. त्यामुळे इथे काही जागी मराठी शाळा चालू आहेत. इश्यू काय होतोय की हा विचार की माझा मुलगा तिथे गेल्यावर त्याचा बॉस मराठी असणार आहे का, हा प्रश्न येऊन ते घरात इंग्रजी बोलतात. मी तर म्हणतो की तिथे युरोपमध्ये गेलं, जर्मनीमध्ये कोण मराठी भेटणार, युके मध्ये गेलं कोण मराठी भेटणार. आज युके मध्येच मराठी शाळा चालू आहे, जर्मनीमध्ये चालू आहे, कारण तिथे समन्वयक आहेत. आज US मध्ये 100 शाळा आहेत असं म्हणतात. मग तिथे मराठी माणूस हा भेटणारच आहे. बरोबर. का नाही आपण आफ्रिकामध्ये मुलांना मराठी शिकवून तिथे शिकायला पाठवाय, जिथे त्याला मराठी मुलगा दिसेल, मराठी मित्र मिळेल, आणि तिथे तो तिथे वाचण्यासाठी त्याला साहित्य मिळालं तर तो वाचेल तरी. इथे पुस्तकं आहेत, आज 3000 पुस्तक आहेत मराठीचे, मराठी मध्ये.
पण वाचण्यासाठी जर पुढची पिढी नसेल तर ते पुस्तकं आपल्याला म्युझियम मध्ये ठेवावी लागतील असं होणार. म्हणून मेन महत्वाचं काय होतं की मुलांना मराठी हे वाचणं आणि बोलणं लिहिणं शिकायला हवंय. म्हणून मी की बाबा प्रत्येक ठिकाणी आपण मराठी शाळा चालू. यासाठी आम्ही आता एम्बसी मध्ये जाणार आहे हाय कमिशनरला भेटायला. की कारण मी विचारलं होतं काही शाळेमध्ये जाऊन विचारलं की तुम्ही इथे मराठी भाषा चालू कराल का, कारण तिथे हिंदी शिकवली जाते राष्ट्रभाषा म्हणून. बरोबर. तर त्यांनी काय सांगितलं की आम्ही हिंदी भाषा राष्ट्रभाषा असल्यामुळे मी शिकवू शकतो. हे आम्हाला एम्बसीजनी सांगितलेलं आहे. पण मराठीसाठी आम्हाला काही असं कम्युनिकेशन नाहीये. कारण मराठी शिकलं की बाकीच्या भाषांना पण ते लोक सांगतील आमची भाषा पण शिकवा. प्रत्येक प्रादेशिक भाषा शिकवा. मग त्याच्यासाठी टीचर हवी. बरोबर. आणि केन्या हा स्वस्त देश नाहीये. त्यामुळे होतं काय की आफ्रिका हे भूखंड म्हटला जातो की मागासलेला, पण तसं नाहीये. हा खूप महागडा देश आहे. प्रत्येक देश हा महागडा आहे. त्यामुळे टीचर ठेवणं हा त्यांच्यासाठी एक ऍडिशनल खर्च आहे. मग ते कोण देणार आणि किती मुलं येणार, हा एक जो प्रकार. त्यामुळे आम्ही आता अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर आम्ही आता अप्रोच करणार किंवा ही भाषेचा जर तुम्हाला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, आता तुम्ही सांगा शाळेंना की ही भाषा तुम्ही इंट्रोड्यूस करा. टीचर आम्ही देऊ. आमच्याकडे आहेत जसं वैशाली मॅडम आहेत, त्यांना जर ह्यांनी सांगितलं की या आमच्या इकडे येऊन शिकवा, भले अर्धा तासासाठी एक वेगळा क्लास घ्या, पण त्यांनी काय होतं परत दुसरी जी भाषा बोलणारी जी मुलं आहेत त्यांना जर इंटरेस्ट असेल तर ते पण ऍड होतील. कारण तसं मी काही इंटरव्ह्यू ऐकले की अमराठी बोलणारी माणसं जी आहेत त्यांनाही मराठी खूप अस्खलित येतं. काही जण त्यांना इंटरेस्ट आहे ह्या भाषेत, पण त्यांना ऑपॉर्च्युनिटी नाही. टांझानियाहून मला फोन आला होता की मला मराठी शिकायचंय, इथे कोण शिकवतं. मग त्यांना मी इकडनं, त्याला अ पण लिहिता येईना, आणि तो माणूस 35 वर्षाचा आहे. मराठी माणूस होता? नाही, मराठी नाही. तो त्यांना मराठी शिकायचंय, पण त्याची बायको मराठी आहे. पण त्याला लिहिता वाचता येत नव्हतं. त्यांनी सांगितलं मला काही पुस्तकं मिळतील, तर मी इकडनं आई पासूनची पुस्तकं त्यांना पाठवली. ग्रेट. तो आता मराठी शिकतोय. असं आहेत काही जण की ज्यांना मराठीबद्दल आस्था आहे, ओढ आहे, शिकण्याची इच्छा आहे, पण त्यांना साधनं नाही आहेत. आणि समन्वय झाल्यानंतर मी सगळीकडनं जे काय पुस्तकं मला गोळा होतील, अगदी म्हणजे आईपासून त्यांची कविता झाल्या किंवा पुस्तकं झाली, जे पहिली, दुसरी, तिसरी, चौथी पासून लागतात, ती या सगळ्या देशांच्या मराठी मंडळाच्या चेअरमन्सला पाठवलेली आहेत की तुम्हाला पुस्तकं जसेल मिळत तर ह्या पुस्तकांच्या थ्रू तुम्ही तुमची जी काय शाळा चालू आहे तिकडे ही पुस्तकांची मदत घेऊन तुम्ही तिकडे मराठी शिकवायला चालू करा. तर असं हा सगळा प्रयत्न चालू आहे. करेक्ट. मला वाटतं नजीकच्या काळात तो त्या प्रयत्नांना यश येईल असं निश्चितच आपण म्हणू, कारण तुम्ही सगळे मराठी माणसं तिथे एकत्र झालेले आहात. सो हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. पुन्हा एकदा वैशाली ताई तुम्हाला विचारेन की हा तर म्हणजे भाषा शिकवणं हा तर विचार आहेच, पण महाराष्ट्र मंडळाच्या काही उपक्रमांमध्ये मराठी भाषेच्या प्रचार प्रसारासाठी काही पुढच्या काळात काही करावं असं काही योजना किंवा काय करू शकतो आपण, असं काही सांगता येईल? हो ना, म्हणजे प्रोग्राम्स वगैरे सगळे मराठीतून होतात, बोलता येतं वगैरे सगळं मानलं, पण मुलांना लिहिता वाचता येत नाहीये. तो मोठा भाग आहे ऍक्च्युली. त्यामुळे त्यासाठीच आम्ही प्रयत्न करू महाराष्ट्र मंडळाकडून पण. आणि तर मराठी लोक किती 250 ते 300 कुटुंब असतील, जास्त नाही आहेत. बाहेरच्या देशात भरपूर आहेत, पण इथे आमच्याकडे एवढीच आहे. त्यासाठी मग त्यांना म्हणजे आईपासूनच म्हणजे सुरुवात करून तयार करणंच गरजेचं आहे. त्यासाठीच आम्ही म्हणजे जे काही करायचं असेल प्रयत्न, लिहिता वाचता त्यांना आलं पाहिजे म्हणून आम्ही प्रयत्न करू. आणि आपला जो अभ्यासक्रम आहे त्याप्रमाणे आम्ही गेलो तर जास्त मदत होईल त्यांना.
त्यासाठी आमचे म्हणजे माझे राहुलचे वगैरे प्रयत्न असतील. नक्कीच नक्कीच. पण या सगळ्यामध्ये ना आपला जो ज्येष्ठ वर्ग आहे ना राहुल, थोडस म्हणजे जे वयाने मोठे आहेत त्यांनी समजा मुलांना गोष्टी सांगितल्या, म्हणजे आपल्याकडे मौखिक आणि लिखित अशा दोन्ही साहित्याची परंपरा आहे खरं म्हटलं तर. जसं तुम्ही म्हणताय की आज तिकडच्या मुलांना लिहिता वाचता येत नाहीये, पण मौखिक परंपरेने सुद्धा आपली मराठी भाषा आपण पोहोचवू शकतो. तर या अनुषंगाने राहुल, पुढच्या काळातले काही उपक्रम किंवा काही आहे मनात की ज्या गोष्टी तुम्ही आता तिकडे करू इच्छिताय? हे जस्ट एक आता चालू झालेलं आहे. इतक्या वर्ष जसं सांगितलं की आता मराठी महाराष्ट्र मंडळाला इकडे जवळजवळ 75 वर्ष झाले. 75 वर्षाहून जास्त झालेत. पण हा असा उपक्रम जरी आपण एक आहे की तिकडे मराठीतच बोलतात सगळे, इंग्रजीत कोणी बोलत नाहीत, हिंदीमध्ये कोणी बोलत नाही. कोणी आलं तर आम्ही जरूर जवळ जाऊन सांगतो तुम्ही मराठीतच बोला, कारण तुम्ही महाराष्ट्रात आहात. जरी केन्यात जरी असला तरी महाराष्ट्र मंडळ हे महाराष्ट्र आहे आणि इथे मराठीत बोलायचं. त्यामुळे तो एक प्रकार आहे. जसं सांगितलं की इथे जो जे 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 मराठी आहेत 250-300 फक्त, जे केन्यामध्ये, आम्ही नायरोबीमध्ये राहतो, केन्यामध्ये अजून काही वेगळे सिटीज आहेत, वेगळे आहेत, तिथे पसरलेले आहेत. काही 250-300 किलोमीटर 200 किलोमीटरवर असे मराठी कुटुंब आहेत जे कामासाठी आलेले आहेत. नाशिकहून आलेले आहेत, येवलेहून आले आहेत किंवा मुंबईहून आले, ते तिकडे आहेत. त्यामुळे त्यांचा डायरेक्ट असा संदर्भ येत नाही की ते येऊ शकत नाही तिकडे. तर त्यांचे तिकडच्या जागी, तिकडच्या ह्याच्यामध्ये काउंटी म्हणतात तिकडे, त्या काउंटीजमध्ये ते स्वतः एकत्र राहून ते सगळं करतात. आम्ही तेच ट्राय करतोय की ह्यांना सगळ्यांना एकत्र आणावं. भले ते ऑनलाईन असो, पण ते ऑनलाईन येऊन, कारण केन्यातल्या केन्यात मुलं सोपं झालं, टेक्नॉलॉजीमुळे आज सोपं झालं की मराठी हे पण आम्ही ट्राय केलं की इकडनं जवळजवळ 150 किलोमीटर लांब नागपूर नावाचं किंवा नेवाशा नावाची जी जागा आहे तिथे मुलं आली आहेत, मुलं आहेत तिथे जे शिकवतात. मग तिथे एक टीचर आहे, त्यांची काय 15-20 कुटुंब आहे, त्यांना एक टीचर आहे तिकडे आहे, मॅडम ज्या शिकवत आहेत. पण आम्ही त्यांना ते एका वेळेत आणून त्यांना हे करायचं की एक सलग आणि व्यवस्थित अभ्यासक्रम चालू करून. कारण काय, माझा विचार कसा असतो की जर वाचता नाही आलं तर पुढचं साहित्य वाचणार कोण? म्हणजे आपण आपले मोठे मोठे लेखक यांनी जी पुस्तकं कविता लिहिले ते वाचण्यासाठी पुढची पिढी हवी. बोलण्यापुरतं ठीक आहे, पण बोलल्यानंतर आपण अक्षर ओळख ही जर नाही झाली आणि उच्चारण जर नाही झाले तर त्याला, त्या मराठीला पुढे गेल्यानंतर वाटा फुटू शकतात. म्हणून ते माझा असा एक हे आहे की पहिलं वाचायला शिकायला पाहिजे. आई जेव्हा मुलाला शिकवते तेव्हा बोलायला शिकवते, नो डाऊट, पण वाचणं हे फार महत्वाचं. ह्याच्यावर जास्ती मी जोर देतो. आणि त्यासाठी म्हणून असे जरी लांब राहत असतील तरी ऑनलाईन कनेक्टिव्हिटी असल्यामुळे आई वडिलांनी, स्वतःच्या आई वडिलांनी मुलांना थोडस असं काय म्हणतात त्याला, थोडा जोर देऊन त्यांना सांगायला पाहिजे, नाही तू हे मराठी शिक. आणि इथे आहेत, म्हणजे एक व्हिडिओ एका आईने पाठवला होता की माझी मुलीला मराठी वाचता येत नव्हता, आज ती 1 पेज तरी मराठी वाचू शकते. त्याचा व्हिडिओ पाठवला होता. वैशाली आमच्या क्लासमध्ये जॉईन झाल्यानंतर 6 महिन्यातच तिला वाचायला लागलं. आम्हाला इतका आनंद झाला. आम्ही तुम्हाला महाराष्ट्र मंडळामध्ये पाठवतो की बघा, मराठी भाषा ही गोड आणि सोपी आहे. म्हणजे महाराष्ट्रातली सर्वात सोप्या भाषेतली मराठी सोपी आहे. आणि हे करण्यासाठी म्हणून पॉप्युलेशन पाहिजे, तेवढी हे पण पाहिजे. म्हणून मी ट्राय करतो की नुसतं केन्यात नाही तर वेगवेगळ्या देशांमध्ये तिकडे पण कनेक्ट करून मी हा प्रचार करता येतोय आणि करण्याचा ट्राय करतोय की तुम्ही हे चालू करा. प्रत्येक ठिकाणी भले 4 मुलं असो, त्यांना 4 पासून 40 व्हायला वेळ लागत नाही. हो ना. आणि इथे एकदा शिकवलं जातंय म्हटल्यानंतर इतर मुलं पण येतील. ते एक ओढ लागते, आपल्याला हे पण चला मी पण येतो क्लासमध्ये, येत आहेत मुलं. तसं आम्ही प्रयत्न करतोय की आफ्रिका भूखंडात हे प्रचार व्हावा. बरोबर.
आणि राहुल, ही आयडिया तुमची खूप चांगली आहे की अनेकांना एकत्र आणायचं, फक्त एका प्रदेशापुरतं मर्यादित न राहता तिकडचे सगळ्यांना जर एकत्र आणलं तर निश्चितच म्हणजे ती संख्या मोठी होईल आणि एकदा संख्या मोठी झाल्यानंतर तुम्हाला उपक्रम घेणं अधिक सोपं आणि श्रेयस्कर होईल. मला असं वाटतं की पुढच्या काळामध्ये अशाच प्रकारच्या तुमच्या अनेक उपक्रमांना बळ मिळो आणि सगळ्यांना एकत्र आणण्याचं पाठबळ तुम्हाला मिळो असं नक्कीच मी या निमित्ताने म्हणेन. महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था आणि कलाविष्कारच्या माध्यमातून आपण अभिजात मराठी, अभिमान मराठी हा जो कार्यक्रम इथे करतो आहोत, रोज संध्याकाळी भारतीय प्रमाण वेळेनुसार संध्याकाळी 4 वाजता हा कार्यक्रम प्रसारित होत असतो. आज तुमच्या देशात काय घडतंय ते तुम्ही ऐकलंय, उद्या दुसऱ्या देशात नेमकं काय घडतंय तेही नक्की ऐका. म्हणजे आपल्या सगळ्या ज्या लिंक आहेत त्या तुम्ही एकमेकांना शेअर करा, म्हणजे प्रत्येक देशाची एक आदान प्रदान व्यवस्था लागेल आणि त्या व्यवस्थेतनं कदाचित आणखीन खूप काही चांगल्या गोष्टी मराठी भाषेसाठी निश्चित निर्माण होतील. त्यामुळे वैशालीताई, आज तुम्ही छान इथे येऊन आमच्याशी गप्पा मारल्यात आणि राहुल, तुम्हीही या सगळ्यातनं खूप चांगल्या माध्यमातून काम करता आहात, त्यामुळे यापुढेही ते काम तसंच करत राहाल अशी सदिच्छा व्यक्त करते आणि इथेच थांबूया. धन्यवाद. धन्यवाद.